आज हनुमान जयंती। देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह। हनुमानाचं जन्मगाव असलेल्या नाशिकच्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची गर्दी। हनुमान जन्मोत्सवानिमित्त बुलढाण्याच्या नांदुरा येथे जगातील सर्वात उंच आणि विशालकाय 107 फूट उंच हनुमान मूर्तीला जलाभिषेक घातला जाईल। हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने गोंदिया येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमानाला दुग्धाभिषेक आणि पंचामृत स्नान। हनुमानाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा। वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त तुळशीच्या पानावरती रेखाटलं रामभक्त हनुमानाचं चित्र। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। नाशिकमधनं हेमंत गोडसेंचं नाव जवळपास निश्चित। शिवसेनेतल्या सूत्रांची बाजाला माहिती। शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। वायकर हे मुंबई उत्तर पश्चिममधनं अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी अमित शहा आज अकोल्यात येणार। अकोला क्रिकेट क्लब मैदानावरती दुपारी 3 वाजता शहांची सभा। नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर। मेळघाटातल्या धारणीमध्ये घेणार जाहीर सभा। अनंत गीतेंच्या प्रचारासाठी शरद पवार रायगड दौऱ्यावर। माणगाव इथल्या मोरबेमध्ये सभेचं आयोजन। आज उद्धव ठाकरेंची परभणी लोकसभा मतदारसंघात सभा। ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी ठाकरे सभा घेतील। विशाल पाटील आजपासून प्रचाराला सुरुवात करणार। हनुमान जयंतीनिमित्त पलूस तालुक्यातल्या पुणदी इथल्या मारुतीचं आणि औदुंबर इथल्या दत्ताचं दर्शन घेऊन करणार प्रचाराची सुरुवात। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। तर विशाल पाटलांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले। पटोलेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर। यावेळी मुख्यमंत्री आणि विनोद पाटील यांच्यात चर्चा होणार। अजूनही वेळ गेलेली नाही। संभाजीनगर लोकसभेचा महायुतीचा उमेदवार बदलावा, विनोद पाटलांची आग्रही मागणी। संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक विनोद पाटलांनी घेतली मंत्री उदय सामंतांची भेट। विनोद पाटलांसोबत झालेली चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालू, सामंत यांची प्रतिक्रिया। वंचित आणि एमआयएम या भाजपसाठी मतविभाजन करणाऱ्या कंपन्या। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची नाव न घेता टीका। तर निवडणुकीत हैदराबाद आणि अकोल्याच्या दोनही कंपन्या बंद पाडा, पटोलेंचं आवाहन। बारामती लोकसभा मतदारसंघात तुतारी चिन्हावरनं वाद। अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह देण्याची निवडणूक आयोगाची शिफारस। अधिकाऱ्यांचा निर्णय। शरद पवार पक्षाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार। भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचे खान्देश सेनेला पाठिंब्याबाबत पत्र। खान्देश सेना 24 एप्रिलला पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर करेल। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेंसाठी शरद पवारांची सभा। 2019च्या लोकसभेमध्ये नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक केली त्याबद्दल माफी मागतो, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच आणि त्यांची इच्छा होती म्हणूनच नवनीत राणा भाजपत गेल्या। शरद पवारांच्या टीकेनंतर रवी राणांची प्रतिक्रिया। शिवसेनेला भाजपपासून दूर करण्यासाठी 2014 मध्ये बाहेरून पाठिंबा दिला, शरद पवारांचं वक्तव्य। शिवसेनेला भाजपपासून हळूहळू दूर करण्याची रणनीती होती, त्यात आम्ही यशस्वी झालो, पवारांचं विधान। भाजपची साथ सोडून परत येणाऱ्यांसाठी इंडिया आघाडीची दारं खुली। अजित पवारांसंदर्भात शरद पवारांचं सूचक विधान। स्वीकारलेल्या राजकीय भूमिकेवरती ठाम असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। भविष्यात दोनही राष्ट्रवादी एकत्रच येणार असा प्रचार केला जातोय, मात्र आपण आपल्या भूमिकेबद्दल ठाम, अजित पवारांचं विधान। सुप्रिया सुळेंसाठी उत्तम जानकर मैदानात। बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरच्या लाखेवाडीत उत्तम जानकरांचा सुप्रिया सुळेंसाठी प्रचार। अभिनेते गोविंदा जिथे जिथे प्रचारासाठी जातात त्या त्या ठिकाणी उमेदवार पडतो। बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांची शिवसेनेचे स्टार प्रचारक अभिनेता गोविंदा यांच्यावर टीका।
नकली भूमिपुत्रांनी बुलढाणा जिल्ह्याचं वाटोळं केलं। बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांवर टीका। उत्तम जानकरांना माढ्यामध्ये मोठा धक्का। धनगर समाजाचा बैठक घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय। उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एक झाले तरी आमचा मोहिते पाटलांना विरोध कायम असल्याची धनगर समाजाची भूमिका। आपण पक्षाचा संस्थापक सदस्य असल्यामुळे अजित पवारांना राष्ट्रवादीतनं काढून टाकू। उत्तम जानकर यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। दापोली मतदारसंघात 25,000च्या आत लीड घेतली तर निवडणूक लढवणार नाही। शिवसेनेचे आमदार योगेश कदमांचं अनंत गीतेंना आव्हान। 2019ची निवडणूक गीते आमच्याच पैशांवरती निवडून आले, जिंकून आले, तेव्हा पापाचा पैसा नव्हता का? योगेश कदम यांचा गीतेंना सवाल। अनंत गीते 1.5 ते 2 लाख मतांनी पराभूत होतील, योगेश कदम यांचा दावा। गीते ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जिंकू शकत नाहीत, योगेश कदमांची टीका। प्रकाश आंबेडकरांना स्वतःच महाविकास आघाडीत यायचं नव्हतं। नाना पटोलेंचा आंबेडकरांवरती पलटवार। आपल्याला प्रकाश आंबेडकरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, कोण कुणाचे एजंट आहेत हे सर्वांनाच माहिती आहे, नाना पटोलेंचं वक्तव्य। तुम्ही तुमचं राजकारण करा, मात्र एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही असं नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका। आमच्याकडे बोलण्यासारखं बरंच काही आहे। मनसे आमदार राजू पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा। आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा अपप्रचार केला गेला। काही व्हिडिओज एडिट करून व्हायरल करण्यात आल्याची धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। पंकजा मुंडे निवडून येणारच असाही विश्वास व्यक्त। भगव्या ध्वजाचे मानकरी असलेले शाहू महाराज एमआयएमचा पाठिंबा घेऊन जहालवाद्यांसोबत जाणार का? राजेश क्षीरसागर यांचा सवाल। सन्मान द्यायचाच होता, मग शाहू महाराजांना राज्यसभेवरती का घेतलं नाही? क्षीरसागर यांचा काँग्रेसला सवाल। कोल्हापूरमध्ये हिरवी लाट आणण्यासाठी एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा। मराठा राज्य समन्वयक दिलीप पाटील यांची टीका। तर आम्हाला निजाम आणि औरंगजेबाचा महाराष्ट्र करायचा नाही असाही हल्लाबोल। मराठा समाजामुळे 3.5 लाख मतांनी आपण निवडून येणार, त्यामुळे बंडू जाधव यांनी आता प्रचार करणं बंद करावं। महादेव जानकरांची महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव यांच्यावर टोलेबाजी। इंडिया आघाडीच्या ट्रेनमध्ये सगळीच इंजिनं, त्यामुळे सामान्यांना सामावून घ्यायला जागाच नाहीये। सुजय विखेंच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका। राज्यामध्ये 9 ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत असून ती वेदनादायी असल्याचं आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। ज्या चिन्हासाठी मतं मागितली त्याच चिन्हाला मतदान करू नका असं शरद पवार आणि आम्हाला सांगावं लागत असल्याची खंत व्यक्त। नगरमध्ये नो लंके ओनली विखे। सुजय विखे पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नगरमध्ये जोरदार प्रचार। केंद्र सरकारच एकनाथ शिंदेंना अटक करणार होतं, शिंदे कुठे कुठे जाऊन रडले हे त्यांनी सांगावं। शिंदेंच्या दाव्यावरनं संजय राऊतांचा टोला। मुंबई किंवा दिल्लीवरनं आपल्यावर दबाव येऊ शकत नाही, महायुतीचं नाव न घेता बच्चू कडूंचा इशारा। सुनील तटकरेंना विरोध करणाऱ्या वैभव खेडेकर यांची राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरमाईची भूमिका। कोकणातल्या दोनही नेत्यांना जास्तीच्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते काम करणार असल्याची प्रतिक्रिया। उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणारी। सुजय विखेंकडनं विजयाचा विश्वास व्यक्त। ओबीसी बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडेंची सांगलीतनं उमेदवारी कायम। प्रकाश शेंडेंना ऑटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह। संविधान बदलणार असल्याचा प्रचार खोटा। कायद्याला नख लावण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशा फसव्या अफवांवरती विश्वास ठेवू नका, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंचा खरा अपमान भाजपनं सुरू केलाय। नाना पटोलेंची टीका। लोकसभेच्या निकालानंतर शिंदे संपतील असंही वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।